नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. आजच्या आपल्या बोल बर्वाच्या भागामध्ये आपण जिला भेटणार आहोत ती आहे एक विद्यार्थिनी असं म्हणलात तरी चालेल, कारण अजूनही निसर्गाकडून ती खूप काही शिकते आहे, म्हणून आपण तिला विद्यार्थिनी असं म्हणूया. प्रांजली किशोर बोरसे. ज्ञानप्रबोधिनी ही जी संस्था पुण्यामध्ये काम करते, या संस्थेची जी निगडी येथील शाळा आहे, त्या शाळेमध्ये गुरुकुल चालवलं जातं आणि त्या गुरुकुलमधून शिकून ही मुलगी बाहेर पडलेली आहे. मला खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट जेव्हा मी प्रांजलीशी बोलले तेव्हा मला अशी ऐकायला मिळाली की 8वी मध्ये या मुलांना ठरवावं लागतं की तुम्हाला मोठेपणी काय व्हायचंय. मला सांगा, आपल्यापैकी किती लोकांनी असा विचार 8वी मध्ये असताना केलेला होता की मी मोठेपणी कोण होणार आहे. गंमत म्हणून आपण खूप काही विचार करतो, मला पायलट व्हायचंय, मला एअर होस्टेस व्हायचंय, मला आणि काय व्हायचं आहे. पण खरंच असं काही असतं का? आणि जर 8वी मध्ये एखाद्या मुलाला कळत असेल की आपण मोठा होऊन काय करायचं आहे, तर मग जे काही उदाहरण आपल्या समोर येतं ते असतं प्रांजली बोरसे हिचं. प्रांजली, वेलकम टू बोल बर्वा. आमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुझं मनपूर्वक स्वागत आहे. पहिलाच प्रश्न मला तुला असा विचारावासा वाटतो आहे की शाळेत तर मी पण गेले ग, पण माझ्या शाळेत मला नव्हतं त्यांनी असं 8वी मध्ये वगैरे विचारलं की तुला काय व्हायचंय किंवा काय. तर जिथे तुझं शिक्षण झालं, ती शाळा किंवा ती संस्था तुमच्या मनाला येईल अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायला खरंच शिकवतात का? आणि मग जर 8वी मध्येच तुम्हाला शिकवलं होतं की तुम्हाला मोठेपणी काय व्हायचंय, तर मग काय होतं तुझ्या डोक्यात नक्की? तुझं उत्तर काय होतं? ताईंनी सांगितलंच, मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिकले. तिथे आम्हाला स्वतंत्र विचार करायला शिकवतात आणि मग त्या अनुषंगाने 8वी आपल्याला असं वाटतं की लहान आहे, पण खरं तर माणसाचा इतिहास पाहिला तर 13व्या-14व्या वर्षीच मुख्य पराक्रम आणि लोकांनी निर्णय घेऊन आपली आयुष्य फुलवलेली आहेत. आत्ताच्या तुलनेत ते छोटंसं वाटू शकतं, पण ते तसं नसताना 8वी मध्ये सगळ्यांनीच विचार करावा की आपण मोठेपणी काय व्हावं. तर त्याला विद्याव्रत संस्कार म्हणजे आधुनिक मुंज असं आपण म्हणू शकतो. ती सगळ्यांसाठी असते, मुलांसाठी, मुलींसाठी आणि सगळ्याच जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी असते. हा संकल्प ठरवताना 3 गोष्टींचा विचार त्या विद्यार्थ्याकडून व्हावा. ती म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट मी करणार आहे आयुष्यामध्ये. जी गोष्ट मी करणार आहे त्याच्यातून माझा उदरनिर्वाह पण झाला पाहिजे. आणि तिसरी, मी जे काही करेन त्याच्यातून समाजाला उपयोगी असं काहीतरी झालं पाहिजे. या 3 गोष्टींना लक्षात घेऊन 3 वेगळ्या गोष्टी किंवा एकच गोष्ट अशी घडू शकते. मग हे मुद्दे आम्हाला चिंतनाला होतेच. मग मला काय आवडतं, तर मला पर्यावरण आवडतं, विज्ञान आवडतं असं लक्षात घेऊन आता काय केलं पाहिजे किंवा फॅसिनेटिंग कोणीच करत नाही असं काहीतरी करू म्हणून मग शेती करायचं. आणि उदरनिर्वाह तर होणारच, म्हणजे उदरनिर्वाहासाठी सगळ्यात जवळचं कुठलं साधन असेल तर ते शेती असेल. म्हणून मी हा संकल्प केला. आणि शाळेतून नुसता संकल्प नाही तर अभ्यास पण करून घेतला जातो. जे मी म्हंटल की मी गुरुकुलात होते, तर ते पंचकोश आधारित व्यक्तिमत्व विकसनावर आधारित अशी ती शाळा किंवा गुरुकुल चालतं. मग तिथे आमचे प्रकल्प होतात, ते प्रकल्प सादर करायचे. मग काय संधी आहेत शिक्षणाच्या त्या शोधायच्या, त्या संदर्भात कुठली कुठली लोक काय काम करतात त्यांना भेटायचं, संस्थांना भेटी द्यायच्या, असा अभ्यास फुलवत नेला. त्यामुळे तुम्ही जी ओळख सांगितली ना, शेतकरीपेक्षा मी खरोखरच विद्यार्थिनी जास्त आहे आणि विद्यार्थिनीच जास्त राहणार आहे. तर हे असा संकल्प करायचा, तो पूर्ण करण्यासाठी पण काय केलं पाहिजे अशी सवय शाळेने लावली. म्हणजे ठरवण्यापूर्वी विचार करायचा आणि ठरवल्यानंतर कार्यवाही कशी करायची ही शिस्त, नियोजन हे शाळेने दिलेलं आहे. म्हणजे नुसतंच तुम्हाला शिकवून शहाणे करून सोडलेलं नाही आहे, तर तुम्हाला शिकवल्यानंतर त्याचे पुढचे सर्कमस्टान्सेस काय आहेत, काय तुम्हाला अनुभव येतील, त्याच्याबद्दलचं देखील सगळं शिक्षण दिलेलं आहे आणि मग सांगितलेलं आहे की हां, आता तुम्ही समाजामध्ये जाऊ शकता. मला वाटतं अशा काही शाळा अस्तित्वात आहेत. हेच खरं तर आपल्या समाजाचं भाग्य म्हणलं पाहिजे की मुलांना विचार करायला शिकवणाऱ्या शाळा. नाहीतर आजकाल आपण असं बघतो की पेपरमध्ये साधं उत्तर सुद्धा वेगळं लिहिलेलं चालत नाही.
म्हणजे जे पुस्तकात छापलेलं आहे किंवा गाईडमध्ये जे छापून दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त वाक्य सुद्धा बदललेलं चालत नाही, असा एक थोडाफार ट्रेंड नाही तर आपण बाकीच्या शाळांमधून बघतो. अशा वेळेला तुझ्या शाळेतल्या लोकांना आणि जे संस्था चालवणारे लोक आहेत त्यांना हॅट्स ऑफच म्हणायची इच्छा होतीये माझी. खरं तर मला सांगशील, एकदा शेती करायची ठरली तुझी, मग एक सरधोपट मार्ग जो आपल्या भारतातले सगळे शेतकरी वापरतात म्हणजे रासायनिक शेतीकडे जाण्याचा, तर तो जो मार्ग आहे हा न घेता सेंद्रिय शेतीकडे वळावं किंवा नैसर्गिक शेती करावी, हा विचार कुठून आला बाई? कारण एकतर तू आलेली आहेस मूळ धुळ्यातून, म्हणजे जिल्हा जो काही तुमचा आहे हा विदर्भ मराठवाडा ह्या पट्ट्यातला भाग, खरं तर खानदेशवाला, धुळे हा खानदेशवाला भाग आला. पण पाऊस हा तिकडेही कमीच आहे, खूप काही असा पश्चिम महाराष्ट्रासारखा धोधो पडणारा पाऊस आणि काळी जमीन असं तर तिकडे नक्की नाही आहे. मग शेती करायची ठरवल्यानंतर जे तुम्हाला हमखास पीक किंवा यील्ड देऊ शकणारी शेतीचा भाग आहे, प्रकार आहे, तो न करता तू सेंद्रिय शेतीकडे का वळलीस? असं जेव्हा संकल्प केला म्हणजे 8वी मध्ये, तेव्हा मला यांत्रिक शेती किंवा हेलिकॉप्टरने फवारणी वगैरे याचं आकर्षण निश्चितच होतं. इस्रायलची उदाहरणं, तेव्हा असं काही ठरलं नव्हतं की आपल्याला अमुक एक प्रकारची शेती करायची, किंबहुना मी शेतात राबेन असं पण काही माझ्या डोळ्यासमोर नव्हतं. पण शाळेने अभ्यास करायला लावला की काय अंग असतात, शेती म्हणजे काय, मग जमीन, प्राणी, पिकं, त्याची काय तंत्रज्ञानाने वाढ केली आहे किंवा विकासाच्या काय व्याख्या आहेत, असा अभ्यास होत गेला. मग सगळ्यांचं कल्याण कशात आहे, सगळ्यांची समृद्धी कशात आहे, म्हणजे फक्त कृषी तंत्रज्ञान नाही तर त्याच्या बाजूने विनोबा पण वाचत होते, भगवद्गीता पण अभ्यासत होते, म्हणजे अजूनही तो अभ्यास चालूच आहे. हा सगळा एकात्मिक अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की अरे यांत्रिक शेतीतून तेवढं माझं भलं होणार नाहीये किंवा समाजाचं आरोग्य तेवढं चांगलं राहणार नाहीये, तर सगळ्यांचंच आरोग्य कशातून चांगलं राहू शकेल, मग सेंद्रिय शेती हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि ज्यांनी सेंद्रिय शेती केली अशा लोकांचे अनुभव ऐकले आणि ते कुठेतरी पटत गेलं. कॉलेजमध्ये ज्या दृष्टिकोनातून आम्हाला शिकवलं, म्हणजे मी BSc ऍग्रिकल्चर केलंय, तर ते कुठेतरी खटकते की कीड आली मारून टाका, तण आलं मारून टाका, तर हे नको होतं आणि हे नाही करायचं, हे पक्क पण होत गेलं. म्हणजे जेव्हा संकल्प झाला तेव्हा निश्चित नव्हतं की नैसर्गिक शेती करायची किंवा सेंद्रिय करायची. जसा जसा अभ्यास होत गेला स्वतःचा, समाजाचा, शेतीचा, त्याच्यातून असं लक्षात आलं की आपण नैसर्गिक शेती केली पाहिजे. आणि अजूनही तो चालूच आहे, म्हणजे सगळं स्पष्ट झालंय असं नाही. त्या नैसर्गिक शेतीमध्ये पण अनेक तत्व, अनेक सरमिसळ आणि तो सेट आहे की आपण कुठल्या लाईनवर आहोत हे शोधून पुढे सरकायचं, हा अभ्यास आहेच. शिक्षण तर तू सांगितलंस की तू BSc ऍग्रिकल्चर केलेलं आहेस, बरोबर? आपल्याकडे साधारणपणे शिक्षण संपण्याचं वय असतं 20, 21, 22च्या दरम्यान शिक्षण सगळ्यांची संपतात. मग PG असेल किंवा काय असेल, तर ह्या गोष्टींनंतर साधारणपणे तू कितव्या वर्षी शेतकरीण झाली आहेस, हा मला प्रश्न तुला नक्की विचारावा असं वाटेल. आणि शेतकरीण तर झालीस, पण मग सुरुवात कशी केलीस? कारण तुम्ही मूळचे धुळे जिल्ह्यातले, पुण्यामध्ये तुमची शेती आहे तिथे सुरुवात केलीस का मूळ गावी शेतीला सुरुवात केलीस? कारण आजकाल बघावं तेव्हा सगळे लोक आई शेती विकून शहराकडे पळायला बघतायत. आणि मला तर पहिली तूच मुलगी अशी भेटली आहेस की जी शेती शिकून, शेती करायचं ठरवून शाळेच्या वेळेपासून ही गोष्ट करायला उभी राहिलेली आहे. सो मला या गोष्टीबद्दल खरंच खूप क्युरिओसिटी आहे, काय सांगशील? आमचं मूळ गाव जे आहे ते नांद्रे, जे धुळे जिल्ह्यामध्ये आहे, जिथे वडिलोपार्जित आमची शेती आहे. पण माझं बालपण, शिक्षण सगळं पुण्यात गेलं, कारण का बाबा पुण्यात कामाला होते, नोकरीला होते. आणि जे म्हणजे संकल्प तर मी सांगितला, संकल्प केला तसा अभ्यासही झाला. BSc ऍग्रीला ऍडमिशन घेतलं, 4 वर्ष शिकले. मग असं लक्षात आलं की डिग्री काही शेतीसाठी गरजेची नाहीये, प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला पाहिजे. मग स्वतःची शेती सुरू करण्यापूर्वी कोणाच्या तरी हाताखाली शेती करून पाहावी, कारण का शेतीचा अनुभव म्हणजे करायचा आहे हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्ष करणं वेगळं, याच्यातलं अंतर कापण्यासाठी कोणाच्या तरी हाताखाली आपण शेती करून पाहावी. म्हणून श्रीनिवासपुरा येथे
नारायण रेड्डी यांचं सेंद्रिय शेत आहे. आता ते नाहीये. श्रीनिवासपुरा म्हणजे कुठे? ग्रामीण बेंगलोरमध्ये दोड्डबल्लापूर जे ठिकाण आहे तिथून ओके. ते 12-13 किलोमीटर आत आहे. बर. मग त्यांच्याकडे मी 8 महिने शेती शिकायला होते. म्हणजे त्यांच्या शेतावर सगळी कामं जी ते सांगतील ते ऐकायचं असं म्हणून. म्हणजे कमीत कमी एक हंगाम ते जास्तीत जास्त 1 वर्ष असा शेतीचा अनुभव मला घ्यायचा होता, जेणेकरून स्वतःची शेती सुरू करताना असं नको वाटायला आ बैल मुझे मार झालं की काय. खरंय. आणि तिथे मग 8 महिन्यात मला असा आत्मविश्वास आला की हा कधीतरी मी आयुष्यात शेती करू शकते आणि आता हरकत नाही असं म्हणून मग 2013 मे महिन्यामध्ये म्हणजे खरीप सुरू होण्याच्या आधी मी, आई आणि वर्षभराने बाबा असे आम्ही सगळे गावाला गेलो. आणि 2013 म्हणजे माझ्या 23व्या वर्षी शेती शिकायला, प्रत्यक्ष शेती शिकायला आणि करायला सुरुवात झाली. अजूनही मी लिंबू टिंबूच शेतकरी आहे. शेती जमते असं म्हणता येणार नाही, पण जमू शकते असं नक्की म्हणता येईल. मला आजची जी मुलाखत बघणारे लोक आहेत, आता बरवाचशी संबंधित लोक तर आहेतच, प्लस खरंच कोणी जर याच्यात शेतकरी असतील की जे ही मुलाखत बघता आहेत, मला वाटतं प्रांजलीचं जे काही उदाहरण आहे हे खरोखर म्हणजे एक आपण माइलस्टोन उदाहरण म्हणतो तशातला खरं तर भाग आहे की वयाच्या 23व्या वर्षी या मुलीने ठरवलं की यार मला शेती करायची आहे आणि मग मी आता गावाकडे जाऊन राहणार आहे. एरवी जनरली प्रवास आपण बघतो हा एक्झॅक्ट उलट पाहता येतो. मला सांगशील की तू ज्या शाळेमध्ये किंवा ज्या संस्थेमध्ये शिकलीस ती ज्ञानप्रबोधिनी ही संस्था तुम्हाला स्वतः विचार करायला शिकवते असं तू सांगितलंस, बरोबर? हो. तर मला जे काही माहिती आहे संस्थेबाबत त्याच्यामध्ये तुमच्यातले जे स्किल्स आहेत हे डेव्हलप करायला देखील तुम्हाला इथे शिकवले जातात. म्हणजे आपण बरोबर. ज्याला कौशल्य शिबिरं म्हणू अशा पद्धतीची तुम्हाला कंडक्ट केली जातात. तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही पुढच्या लोकांना हे कसं काय शिकवू शकता. तर मला सांगशील की अशी काही शिबिरं तू स्वतः तू ज्या भागामध्ये काम करतेस तिथे पण घेतली आहेस का, की शेती करता करता मला लोकांच्यासाठी काही करता येईल का? असं म्हणजे तुझ्या जनरेशनचे लोक असतील किंवा तुझ्यापेक्षा लहान मुलं असतील की ज्यांच्यामध्ये करण्याची उर्मी तर भरपूर आहे पण नक्की करायचं काय हे माहिती नाही आहे. मग अशा ठिकाणी तुझी त्यांना कशी मदत झाली आहे, काय सांगू शकशील? नक्कीच तुम्ही म्हणतात तसं की शिबिरांमध्ये खरं खूप शिकायला मिळतं. म्हणजे शाळांपेक्षा वेगळा अनुभव असतो, पठडी बाहेरचं शिक्षण असतं आणि स्वतःच्या अनुभवावरून तर असं नक्कीच वाटतं की शिबिरांमधून जे काही शिकलो ना ते त्याची तुलनाच करता येत नाही. अशी संधी जी मला खेड्यामध्ये नाही, खेड्यामध्ये नव्हते, शहरामध्ये होते म्हणून मिळाली. पण गावातली मुलं जी खेड्यामध्ये आहेत आणि त्यांना अशी संधी येत नाही, हा काही त्यांचा दोष नाहीये. जसं मला मिळालं तसं जेवढं मला शक्य होईल तसं तिथल्या मुलांनाही मिळावं असं मला कायमच वाटतं, अजूनही वाटतं. तर मग शालेय वयोगट की जो उत्सुक असतो हे सगळं घ्यायला, हा माझं कायम या गटावरच पण लक्ष देऊयात असं असतं. मोठ्यांना सांगण्यात काही तसा अर्थ नसतो, ते ऐकत नाही. पण असो, तर लहान मुलांमध्ये उत्साह पण असतो, त्यांना नवीन शिकायचं पण असतं. तर मग असं 4थी पासून 10वी पर्यंतचा वयोगट आणि खेडं म्हटलं की लहान मुलं नाही म्हटलं तरी येतातच की, म्हणजे त्यांचा वेगळा कार्यक्रम आखायची आवश्यकता नसते. तर म्हणजे अशा बऱ्याचदा मुलांसाठी मोठ्या भावंडाचा हात धरून धाकटंही आलेलंच असतं मागे मागे. हो हो, अगदी अगदी. तर अशी कौशल्य विकास शिबिरं मी नांद्र्याला गावाला घेतली. त्यामध्ये माझी एक मैत्रीण आहे जी संस्कृत शिक्षिका आहे पुण्यात, तिचं नाव मंजुषा भांडारी. तिने हट्ट धरला की मी गावातल्या मुलांना शिकवेल. ती एरवी पुण्यात शिकवते आणि मलाही असं की हा पुण्यात भरपूर लोक आहेत शिकवणारे, तू नांद्र्याला ये. आणि ती आली तिथे 4 वर्ष म्हणजे अजूनही येते आणि तिने शिकवलं. आम्हाला होतं शिकवायचं संस्कृत, पण तिथे मागणी होती इंग्लिशची. मग फक्त इंग्लिशच कसं शिकवायचं? मग आपण त्यांना संवाद कौशल्य, वाचन कौशल्य, स्पर्धा, खेळ, सूर्यनमस्कार, योगासनं, कधी कधी चित्रपट दाखवणं, असं सगळंच एक शिबिराचं आयोजन केलं. वर्षभरातले 8 दिवस पूर्ण वर्ष त्यांना ऊर्जा देणारे आणि ताईकडे काहीतरी मिळतं असं म्हणून, ताई काहीतरी सांगते ते आपल्याला आवडतं, आपल्या हिताचं आहे असं म्हणून मुलं बांधली गेली. आणि याचा अनपेक्षित परिणाम म्हणजे आज शेती आधारित उद्योग जो उभा केलेला आहे, या शिबिरांना येणारी मुलं जी आता या उद्योगाचे काय म्हणायचे महत्वाचे आधार आहेत,
त्यांनी हा सगळा उद्योग हातात घेण्याची तयारी दाखवली आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ज्या गोष्टीचा उल्लेख प्रांजली करते आहे की शेती आधारित उद्योग, म्हणजे आपल्याकडे फक्त शेतीवर आधारलेला उद्योग म्हणजे एकतर कोंबडी पालनाचा विचार केला जातो किंवा बकऱ्या पाळणे याचा विचार केला जातो. याच्या व्यतिरिक्त शेतीचा पोटा पाण्यासाठी जर काही पुढे अजून वेगळ्या पद्धतीने विचार करायचा असेल तर मी एक छोटीशी गंमत तुम्हाला दाखवू इच्छिते. हे माझ्या कानात तुम्ही जे काही बघता आहात हे प्रांजलीच्या कौशल्य शिबिरामधून बाहेर आलेलं आपण म्हणू की एक जशी नवरत्न आपल्याला मिळाली होती त्याच्यातलं हे एक रत्न आहे. प्रांजली, याच्याबद्दल माहिती मी सांगण्यापेक्षा खरं तर मला आवडेल की तू याच्याबद्दलची माहिती सांगितलीस तर, कारण जो क्रिएटर असतो, जो बनवतो, त्याला याचं जास्ती आनंदही असतो, अभिमानही असतो की नुसती शेती न करता त्या शेतीवर आधारलेलं अजून काय काय नवीन आपल्याला करता येईल. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. प्लीज सांगशील? मला आवडेल हे सांगायला. ताईंनी जे कानातलं दाखवलं तसं माझा कानही दाखवते. तर आमच्या दोघींच्या कानामध्ये जे आहे ते बियांचे दागिने आहेत. हे बियांपासून केलेले दागिने आहेत. मागे 3 वर्षांपूर्वी जो दुष्काळ होता तेव्हा भरपूर वेळ होता आणि मग काय करूयात, साठवलेल्या बियांपासून दागिने करण्याची कल्पना सुचली आणि आज आमच्याकडे 13 जणांची टीम आहे की हे जे दागिने करतात. आणि शेती आधारित उद्योग म्हणजे ताईंनी जसं म्हणलं की ठराविक विचार न करता जे काही निसर्ग आपल्याला देतो आहे, मग बिया सरप्लस आहेत आणि या सगळ्या वापरलेल्या बिया ज्या आहेत ते नॉन इडिबल, अखाद्य बिया आहेत. याचा वेगळ्या अंगाने कसा उपयोग होऊ शकतो बरं. फक्त असं नाही की म्हणजे ते प्रोडक्ट केलं आणि संपलं, तर हे करताना जो काही आनंद गावात निर्माण झालेला आहे, कौशल्यपूर्ण काम, कलापूर्ण काम जे खेड्यांमध्ये शिल्लकच नाही. सगळं काही आहे ते नगरांमध्येच. चित्रकला खेड्यात नाही, हस्तकला नाही, गायन वादन नाही. पण या उद्योगाच्या निमित्ताने म्हणजे अर्थार्जन जोडलं गेल्यामुळे मुलांमधला उत्साह आणि अरे आपण असं काही करू शकतो हा जो आनंद आहे तो खूप मस्त आहे. या बियांच्या दागिन्यांशिवाय पण आम्ही जे सीझनल आणि लोकल आहे, म्हणजे अंबाडी ही लोकल आहे, काही तिला करावं लागत नाही, ती तिची येते. तिचे अनेक पदार्थ, मग अंबाडीच्या पाकळ्यांचा मुरब्बा असेल, मेथकूट असेल, सरबताची पावडर असेल, नुसत्या पाकळ्या असतील, हे पदार्थ करतो. शेंदडी महाराष्ट्रभर येते, तिला शेरणी म्हणतात, आमच्या भागामध्ये शेंदडी म्हणतात. तर त्याचं लोणचं, त्याचे स्लायसेस जे आपण कुरकुऱ्यांसारखे तळून खाऊ शकतो, तर अशा पदार्थांचा पण विचार झालाय. म्हणजे या उद्योगाचं काय म्हणायचं, बेसिक कल्पना अशी आहे की बाजारात काय विकलं जातं हे देण्यापेक्षा आपल्याकडे काय आलं आहे आणि मग ते बाजारात देण्यासाठी आपण त्याच्यात काय व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो, आणि ती शेतकऱ्याच्या, जमिनीच्या, निसर्गाची, हिताची असली पाहिजे. शिवाय जो कोणी ते घालेल किंवा जो कोणी ते पदार्थ खाईल त्याच्याही हिताची असली पाहिजे. तर असं हे संतुलन साधत साधत हा यज्ञांग नावाचा उद्योग आता आम्ही मागच्या 1.5 वर्षांपूर्वी सुरू केलाय. आधी त्या उद्योगात मी एकटीच होते, पण लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलं जोडलं गेल्याने त्याचं जे उद्दिष्ट होतं की ग्रामीण भागात आनंद देणारा असा रोजगार नाही म्हणता येणार, पण काय म्हणायचं, अर्थार्जनाची वाट दाखवून उत्साह, कला कौशल्य वाढवून, आणि जो हे काम करतोय त्याला भविष्यात असं वाटलं पाहिजे की आपण शेतीच केली पाहिजे, शेतीतून सगळं मिळत आहे.
म्हणजे शेतातला माणूस शेतीत टिकून राहण्यासाठी हा सगळा उद्योग आहे. मगाशी मी जे म्हणाले की तुझा प्रवास हा एक्झॅक्टली उलट आहे, जो बाकी सगळ्यांचा पाहायला मिळतो की लोक आपली शेती आहे ही विकून टाकून किंवा दुसऱ्याला करायला देऊन शहराकडे निघून जातात, आणि तू मात्र शहरामध्ये जे तुला शिकायला मिळालं ते सगळं घेऊन तू तिकडे गावाकडे आली आहेस, आणि तिथे तू काहीतरी जुन्या जनरेशनच्या मागे नाही लागत आहेस, ठीक आहे, हरकत नाहीये, पण तू नवीन मुलांना जी उद्याचे भावी नागरिक आपण म्हणूया आणि भावी शेतकरी पण म्हणूया, की ज्यांच्यामध्ये तू ही बी रुजवण्याचा प्रयत्न करते आहेस की तुम्हाला निसर्ग सगळं काही देतो आहे, फक्त ते वेगळ्या पद्धतीने बघायला शिका. म्हणजे शेती म्हणजे फक्त येणारं अन्नधान्य एवढाच त्याच्यातून विचार तुझा नाही आहे. म्हणजे हा जो काही प्रयोग तुम्ही आता यज्ञांग शेतीचा केलेला आहे, मी तर स्वतः ही गोष्ट वापरते आहेच, आणि बर्वाच्या या प्लॅटफॉर्मवरून मी सगळ्यांना याचं आवाहन करेन की यज्ञांगची वेबसाईट आहे त्याच्यावरती जा, नक्की बघा. क्रिएट तिची वेबसाईट होतेच आहे, तोपर्यंत सद्य परिस्थितीमध्ये बर्वाकडे तुम्ही तुमचा हे नक्की देऊ शकता की हो, आम्हाला प्रांजलीचा नंबर द्या, आम्हाला तिच्याकडून कानातली मागवायची आहे. हे बर्वा तुमच्यासाठी नक्की करू शकणार आहे. तिच्या वेबसाईटचं काम सुरू आहे, ज्याच्या मार्फत आता खूप इझी झालं आहे कुठल्याही ठिकाणी आपली वस्तू, आपला पदार्थ नेऊन पोचवणं. तर त्या कामासाठी प्रांजली तुला खूप खूप शुभेच्छा तर आमच्या आहेतच, की लवकरात लवकर तुझा हा प्लॅटफॉर्म देखील तयार हो, म्हणजे तुला दुसऱ्या कोणाचीच गरज पडणार नाही, तू डायरेक्टली स्वतःचं काम स्वतः करू शकशील. मला सांगशील की शेती आणि व्यक्तिमत्व विकास याचा संदर्भ किंवा याचा संबंध तू कसा काय लावतेस? म्हणजे तुझा तर व्यक्तिमत्व विकास हा शेतीमधून झालेला दिसतोच आहे, म्हणजे तू शेतीही करते आहेस, तू त्याच्या जोडीला पूरक व्यवसायाचाही विचार करतेस, प्लस तू गावातल्या मुलांना हे शिकवून त्यांच्याकडून पुढे आपल्याला त्याच्यातून उद्योजक कसे उभे राहतील ह्याचा देखील विचार करते आहेस. तर काय संबंध सांगशील मला? म्हणजे माझ्यासाठी सुद्धा कदाचित हे नवीन असेल. व्यक्तिमत्व विकास हा प्रत्येकाचा होतच असतो. म्हणजे आपण जे काही आयुष्य जगतो, जो काही वेळ घालवतो, जे काही काम करतो, याच्यातून आपला विकास होतच असतो. पण हा विकास जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक जर आपण केला तर त्याला एक वेगळा संवेग, ऍक्सेलरेशन आपण देऊ शकतो. हा विचार पण शाळेतून आलेला आहे. म्हणजे जो 8वीतला संकल्प आहे की आतापर्यंत शिक्षकांनी तुमच्या व्यक्तिमत्व विकसनाची जबाबदारी घेतली होती, यापुढे ती तुम्ही तुमची उचलायची, असं पण त्याच्यात एक काय म्हणायचं, असा संवाद आमच्याशी साधला जातो. आणि हे मला नक्कीच पटलं की मी माझ्या आयुष्यातला वेळ कसा घालवते, आणि त्या घालवलेल्या वेळातून मी काल जिथे होते त्याच्यापेक्षा आज मला पुढे गेल्यासारखं वाटतं का, असं साधं सोपं विकासाचं काय म्हणायची व्याख्या करता येईल. तर प्रत्येक जण असा विकास पावतच असतो. म्हणजे त्याच्यात काही दुःखदायक गोष्टी असतात, म्हणजे संघर्षाला कारणीभूत गोष्टी असतात, त्यातून त्याचा विकास होतच असतो. तशी पाहिली तर ती निरपेक्ष आहे की विकास होणार आहे. तरीही ज्या काही सामाजिक गोष्टी किंवा घडामोडी मनुष्यातल्या काय म्हणायचं समाज संस्थेत आहेत, त्याच्यात स्वतःला फुलवण्यासाठी सगळ्यात अनुकूलता कोणत्या क्षेत्रात असेल तर ती शेतीमध्ये असेल असं मला वाटतं. कारण का तुम्ही स्वतंत्र असता, काय म्हणजे अजून तरी भारतामध्ये काय पेरायचं हे शेतकऱ्याला ठरवता येतं. आणि फक्त पेरलं संपलं असं होत नाही, तुम्हाला बहुविध कामं एका वेळी करावी लागतात. म्हणजे मोटारचं पाणी येतंय का ते पाहायचं, म्हणजे तुम्ही इंजिनियर होऊ शकता, शेतकरी तर तुम्ही आहातच, शारीरिक श्रम करताय म्हणजे तुम्ही मजूर आहातच, पिकाचं नियोजन करताय म्हणजे आता काय म्हणायचं मॅनेजमेंट व्यवस्थापक आहात, मल्टीटास्किंग ज्याला म्हणलं जातं. हा बरोबर. कीड नियंत्रण किंवा आणखीन त्याचं पोषण व्हावं याच्यासाठी मग तुम्हाला शास्त्रज्ञ पण व्हावं लागतं, शेतीची माहिती असावी लागते. अशा एवढ्या सगळ्या गोष्टी कुठल्या क्षेत्रात हाताळता येतात, तर मग हे शेतीतच हाताळता येतं ना. तर एवढा सगळा वाव असताना अन्य म्हणजे हे सोडून द्यायचं आणि भलतंच काहीतरी करायचं, हे आपण विसरून गेलोय किंवा झाकलं जातंय. त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. म्हणजे शेतीमध्ये जे ऍसेट्स आहेत, तुमच्या पायाखाली माती आहे, डोक्यावरती सूर्य आहे, आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्हाला जे दिलेलं साधन आहे, तुमचा देह आहे, तो पाहिजे तसा पाहिजे तेव्हा राबवता येतोय, तर मग आणखीन काय पाहिजे. त्यामुळे
व्यक्तिमत्व विकास जर लवकरात लवकर साधायचा असेल तर शेती करावी असं मी जरूर सांगेन. तुझी शेती आणि व्यक्तिमत्व विकासाची व्याख्या खरंच खूप छान आहे. कारण प्रत्येक माणूस हा मल्टीटास्कर असतो असं म्हणलं जातं, पण ती स्किल्स डेव्हलप पण करावी लागतात. तू एक नवीन अँगल ओपन करून दिलास की शेती तुमच्यातले मल्टीटास्किंगचे वेगवेगळे गुण जे आहे ते कशा पद्धतीने बाहेर काढू शकते. मला वाटतं हा एक खूपच वेगळा विचार आहे आणि तुझ्यासारखी यंग मुलगी या गोष्टीचा विचार करते आहे हेच खूप इंटरेस्टिंग आहे. खरं तर मला तू दोन्ही ठिकाणी राहिलेली आहेस, म्हणजे शहरी भागात पण राहिलेली आहेस आणि तू आता ग्रामीण भागात पण राहते आहेस. तर मला ग्रामीण भागातली शेती किंवा शेतकरी आणि आजची परिस्थिती खरं तर नक्की काय आहे, काय सांगशील? कारण आपल्याला दिसताना तर असं दिसतं आहे की मोठी मोठी पॉली हाऊसेस लोक उभे करतायत, त्याच्यात पीक काढलं, त्याच्यात ते शिमला मिरची काढली, ते ब्रोकोली काढली, असं बरंच काय काय ऐकायला मिळतं. हे काही सगळं ग्रामीण भागाकडे करणं शक्य नाही आहे. पण मग आजची खरी परिस्थिती, तू जर स्वतः तिथे राबते आहेस तर तू काय सांगशील, तिथे खरी परिस्थिती काय आहे? नक्कीच. एकतर शेतीच्या सामाजिक स्थितीचा माझा अभ्यास तसा कमी आहे. पण मी ज्या गावामध्ये राहते, एक काय म्हणायचं, मानसिकता काय आहे शेतकऱ्याची, शेतीला प्रतिष्ठा राहिलेली नाहीये. म्हणजे काही जमलं नाही म्हणून हा शेतकरी करतो असं जगभरात मानलं जातं, की म्हणजे शेती का करतोय तर बाहेर कुठे उडी मारता आली नाही. त्यामुळे आणि करणाराही नाईलाजानेच करतो आहे. आणि याला दोन्ही बाजूची कारणं आहेत. म्हणजे जो शहरात राहतो तोही आदर राखत नाही, जो स्वतः राबतो तोही स्वतःविषयी आदर राखत नाही. हे चित्र सगळीकडे आहे. मग आता याच्यात कुणाला दोष द्यायचे वगैरे हा मुद्दा बाजूला ठेवूयात. याच्यातली मेख अशी आहे की श्रमाला प्रतिष्ठा राहिलेली नाही. म्हणजे शारीरिक श्रम करणं हे कमीपणाचं मानणं इथे गडबड आहे. मग ती कशी दुरुस्त होईल, तर मी श्रम करणं हा एक त्याच्यावरचा उपाय आहे. हा एक भाग झाला. दुसरं की शेतीच्या याच्यात सरकारने म्हणजे अनुकंप आहे शेतकऱ्याविषयी, की तो राबतो आणि त्याला सवलती देऊयात. असं करून जो काम करतोय त्याची पण कामाची गती आपण कमी केली की काय असं वाटतं. म्हणजे तो करतोय तर त्याला पैशाचा आधार न देता वेगळ्या पद्धतीने आधार दिला गेला पाहिजे. जो म्हणजे जो प्रतिष्ठा नाही असं म्हणतोय, की शेती करताना त्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की मला शेती करतो. शेती करताय, म्हणजे शान से शेती होतीये का, तर नाही होत, नाईलाजाने होते, तर तशी ती नको व्हायला. आणि सामाजिक परिस्थिती किंवा जे स्थानिक आहे की प्रत्येक ठिकाणचं वातावरण वेगळं असतं. म्हणजे प्रत्येक शेतातली जमीन आणि जमिनीच्या डोक्यावरचं आभाळ हे वेगळं असतं. त्यामुळे सरसकट एकच एक गोष्ट सगळीकडे लागू नाही होऊ शकत. म्हणजे पॉली हाऊस जर क्ष ठिकाणी यशस्वी झालं तर ते या ठिकाणी यशस्वी होईलच असं नाही, किंबहुना अयशस्वीच होऊ शकतं. म्हणजे शेती म्हणजे काय, शेतीची सूत्र काय, शेतीचं का करायची, कशी करायची याची तत्व लक्षात घेऊन शेती केली पाहिजे, तर ती यशस्वी होईल. ते काही कारखाना नाहीये, म्हणजे मुंबईत चालला म्हणून सुरतला चालेल असं शेतीचं नाहीये. मग ही कुठेतरी मूलभूत गडबड आहे, पण तो खूप मोठा घोटाळा आहे. आपण आपल्या पातळीवर काम करत राहायचं, स्थानिक गोष्टींना महत्व देऊन निसर्ग समजत काम करत राहायचं. हे हे काय ठोस उत्तर मला या प्रश्नावरचं वाटतं. मला एक सांगशील, तू शेती करतेस बरोबर? तुझ्या स्वतःच्या शेतामध्ये तू काय काय नक्की म्हणजे तिथे काय काय उगवतं तुमच्या भागामध्ये, की जी पिकं तू तुझ्या शेतामध्ये घेतेस आणि तो एक आपण म्हणू की प्रयोग लोकांच्या समोर तुझ्या भागातल्या ठेवते आहेस, की हे आपल्याच भागातलं पीक आहे आणि इथे मी हे चांगल्या पद्धतीने करून दाखवते? मी मुख्यतः असं की पहिली 5 वर्ष माझं अन्नधान्य स्वावलंबन व्हावं अशा उद्दिष्टाने काम केलं. अर्थात ते मला सगळं जमलं असं नाही, 70% मी पोहोचली आहे. तर मुख्य तृणधान्य, मग ज्याच्यामध्ये आमच्याकडे बाजरी मुख्य खाल्ली जाते. मग बाजरी, ज्वारी, रब्बीमध्ये थोडाफार गहू, तांदूळ, भात होत नाही, तर ही तृणधान्य. कडधान्यामध्ये मूग, उडीद, तूर, मटकी, हुलगे हे सगळे प्रकार. आणि तेलबियांमध्ये मग भुईमूग होतो मुख्य, भुईमूग, तीळ असे सगळे प्रत्येक हंगामामध्ये 15 ते 20 पिकं जातात. आणि त्याच्यातली थोडीफार येतात, थोडीफार कमी होतात, कधी कधी शून्य येतात.
आणि बाकीच्यांच्या तुलनेने शेती पाहाल तर माझी अशी काही नजरेत भरणारी शेती नाहीये की खूप आलं असं काही होत नाही. पण जे काही येतं त्याच्याने माझं भागतं एवढं निश्चित म्हणता येईल. म्हणजे मोहरी मला 30 किलो येते जी कमी लागते. मग त्याच्यातून मला त्याची डाळ करणं, लोणचं करणं असं सगळं काही सुचत जातं. जवस भरपूर येते. मग त्याच्या अनुषंगाने पदार्थ असे घडतात. मग माझ्या शेतातल्या पिकांची यादी सांगायची झाली तर ज्वारी, बाजरी, भुईमूग, उडीद, कुळीथ, राळा, भगर. हे राळा, भगर भरड धान्य राहिलं. ते पण घेते. तीळ, 2-3 वर्षांनी ताग हे हिरवळीचं पीक पण घेते. आणि जे लोकांना नको असतं ते तण माझ्याकडे खूप जास्त असतं. त्यामुळे तेही आहेच शेतामध्ये. एकंदरीतच तण व्यवस्थापन वगैरे हा तसा थोडासा शेतीकडे खूप डीप मध्ये जाणारा विषय आहे आणि तितकंसं मी त्याच्यावरती म्हणजे काय म्हणतो आपण अधिकाराने भाष्य करू शकेन असं नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा आता एक मुवमेंट अशी आली आहे की सेंद्रियकडे लोक खरंच म्हणजे केवळ येणारं प्रोड्यूस हे तुम्हाला जास्ती पैसे मिळवून देत आहे म्हणून नव्हे, पण विषमुक्त अन्न तुम्हाला कसं मिळेल ह्याच्याकडे आजकाल आपण म्हणजे ही अक्कल करोनाने तर आपल्याला सगळ्यांना शिकवली आहे. बहुतेक लोक जे फ्लॅटमध्ये राहणारे होते त्यांनी असे फ्लॅट पॉट वगैरे घेऊन त्याच्यामध्ये पालक लाव, मेथी लाव पासून सगळे प्रकार करून झाले. केवळ मला बाजारात मिळणारं विष घातलेलं काहीही नको आहे. याच कारणासाठी लोक या प्रकारच्या सेंद्रिय अन्नाकडे वळत आहेत. मला सांगशील की तू हे सेंद्रिय अन्न बाजारामध्ये आज कधी कधी दुप्पट किमतीला बघायला मिळतं, कधी तिप्पट किमतीला बघायला मिळतं. पण तू ज्या गावामध्ये जाऊन काम करते आहेस तिथे लोकांना ह्या विषमुक्त अन्नाबद्दल खरंच माहिती झालंय का? नाही नाही, त्यांना काहीही माहिती नाहीये. शून्य. म्हणजे सेंद्रिय आणि विषमुक्त वगैरे आपल्याला खायला मिळतं एवढंच. आणि म्हणजे काहीही जागरूकता नाहीये. रेशनचं खायचं आहे म्हणजे रेशनचा तांदूळ, गहू आम्ही घेतो. तेल पण जे बाजारात येतं म्हणजे आता खेड्यात कुठलं तेल येत असेल हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. फक्त आम्ही शेतात काम करणारे असतात त्यामुळे ते पचवलं जातं एवढाच काय तो फरक आहे. म्हणजे आपण काय खातो आहोत याची चर्चाच करायची नाही. आणि खेड्यात काय प्रतीचं अन्न बाजारातून येतंय म्हणजे कुरकुरे, बिस्किट्स आणि यांनी इतकं डॉमिनेट केलेलं आहे खेड्यातल्या चवीला की त्याच्याविषयी न बोललेलंच बरं. हे याचा विचार केला की जरा गडबड होते, ताण येतो, मुंग्या येतात डोक्यात. तू जे सांगतेस हे गावोगावी आणि गल्लोगल्ली बघायला मिळतं. कुठेही पानटपरी असू दे, साधं किराणाचं दुकान असू दे, तिथे तुला कुरकुऱ्याची पाकिटं लटकलेली दिसतातच. त्यांची जी पोच आहे, त्यांचं जे मार्केटिंगचं नेटवर्क आहे, या नेटवर्कच्या आजूबाजूला देखील शेतकरी फिरू शकत नाही आहे किंवा शेतकरी स्वतःचं प्रोड्यूस तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही आहे. पण मला तुझा एक हे आवडला की मी माझ्या शेतामध्ये जे पिकवते आहे आणि मी जे विषमुक्त अन्न खाते आहे त्यामुळे माझी तब्येत टुणटुणीत आहे. एवढा जरी विचार मला वाटतं शेतकरी ज्याच्याकडे कदाचित मोठं क्षेत्र अवेलेबल आहे की जिथून निघालेलं प्रोड्यूस तो लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकणार आहे. जसं तू म्हणालीस की मोहरी एवढी लागत नाही पण माझ्याकडे 30 किलो मोहरी येते, मग आलेल्या बाकीच्या मोहरीचं काय करायचं याच्याबद्दलचे विचार. सोपा एक विचार आहे विकून टाका. दुसरा विचार तू करते आहेस की मला याच्यातून दुसरं काय करता येईल. हा मला वाटतं विचार जर भारतातल्या आत्ता शेती करणाऱ्या लोकांनी केला तर खूप काही वेगळं चित्र आपल्याला बघायला नक्की मिळू शकतं. मला एक सांगशील प्रांजली, तू स्वतः शेतीत उतरली आहेस. तुझ्या वयाची कित्येक मुलं आज नोकरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत शेती असून सुद्धा. थोडंसं बोल्ड स्टेटमेंट वाटेल हे, पण चित्र ग्रामीण भागातलं मलाही माहिती आहे. आम्हीही ग्रामीण भागाकडून येणारे लोक आहोत आणि शेतीशी जवळून संबंध असणारे आहोत. कारण आम्ही सेंद्रिय शेतीमध्येही काम करतो, आम्ही सेंद्रिय खतामध्ये देखील काम करतो. त्यामुळे रोज रोज किमान 25 नवीन शेतकऱ्यांचा संबंध आमचा आलेला असतो. तर जे बघायला मिळतंय चित्र हे काही फारसं छान नाहीये असं मला म्हणता येईल. ज्या लोकांना आता सेंद्रिय शेती, विषमुक्त अन्न ह्या गोष्टी, ह्या कॉन्सेप्ट कळायला लागल्या आहेत त्या लोकांचा भाग सोडून देऊया आपण. पण ज्यांना हे कळत नाही यांच्यासाठी तू काय सांगशील? तुम्ही अत्यंत योग्य प्रश्न विचारलाय. म्हणजे असं होतं की जो शेती करायला निघालेला आहे
त्याने कशा पद्धतीने शेती केली पाहिजे अशी मार्गदर्शनं आता सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने दिली जातात. पण शेती ऍज अ करिअर ऑप्शन तिच्याकडे पाहायचं किंवा शेतीचा विचार उपजीविकेसाठी म्हणजे ती अशी एका कुलूप लावलेल्या खोलीत शेती हा पर्याय नाहीच अशा पद्धतीने शहरांमधल्या शाळा गावांमधल्या शाळा सगळ्या चालू आहेत. तर शेतीकडे आपल्या जगण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे आणि खायला सगळ्यांनाच लागतंय, सगळे शेतीतून आलेलंच खात आहे. पण या पर्यायाचं करिअर किंवा उपजीविका आणि तुम्ही आधी आपलं जसं बोलणं झालं तसं की व्यक्तिमत्व विकसनासाठी ती महत्वाची असं कोणाला वाटतच नाहीये, तर ते वाटलं पाहिजे. आणि हे वाटण्यासाठीचा जो वयोगट आहे तो शालेय वयोगट आहे. कुमार कुमारी युवक युवती या गटावर जेव्हा हे सांगितलं जाईल की जे काही घडतं आहे म्हणजे दुष्परिणाम पण दिसतात. म्हणजे कोरोना का आला ही प्रतिक्रिया होती निसर्गाची. त्याने 8 महिने श्वास घेतला, पुन्हा कामाला लागला. आता तो सांगतो की पळ आता काय पळायचंय, सारखा मला दम लावायला लागू नका असं तो सांगतो, पण आपण ऐकतो कुठे. तर शेती कशी करायची काय करायची हे त्या व्यक्तीने ठरवावं. पण मला काम हे करायला आवडेल की शेतीचा विचार कर. शेती हे आपल्या आयुष्यात आवश्यक आहे आणि जर कुठे त्याला शिरकाव करण्याला स्कोप असेल तर त्याचा एकदा तरी जरूर विचार व्हावा. आणि मातीत हात घालून बघा किती छान वाटतं. याचा अनुभव सगळ्या शिक्षण पद्धतीतून काढून टाकलेला आहे. तसं ते माती आणि शेतीशी आपलं नातं पुन्हा प्रस्थापित व्हावं. जे आहेच मुळे ते आपण कापूच शकत नाही, पण ते सजवावं फुलवावं मानाने त्याचा स्वीकार व्हावा ही गोष्ट व्हायला हवी असं एक शेतकरी म्हणून पण वाटतं, विद्यार्थिनी म्हणून पण वाटतं. आणि वय पाहिलं तर पुढे भविष्यात जर काही करायचं झालं तर शेती रासायनिक करा, भलेही रासायनिक करा, तुम्हाला पाहिजे तशी करा, पण शेती करा असा विचार तरी किमान करा असं मला नक्की सांगायला आवडेल. तुझं हे जे आवाहन आहे प्रांजली की माझ्या वयाची मुलं मुली जी काही आहेत ती आज पोलीस भरतीची तयारी करता आहेत, ती आज UPSC MPSCच्या तयाऱ्या करता आहेत, पण या सगळ्या बरोबर करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही शेतीकडे पण प्लीज बघा. हे कळकळीचं जे काही प्रांजलीचं सगळ्यांना विनंती आहे, या विनंतीचा खरंच प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. कारण तिचं जे वाक्य होतं मगाचं ते फार महत्वाचं आहे. खायला तर प्रत्येकाला लागतं. मग उद्या जर शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिली तर आपण सगळे खाणार काय आहोत, या गोष्टीचा विचार खरंच प्रत्येकाने करायला हवा आहे. आणि या नोटवरच मला वाटतं मी आमचं जे काही बोलणं आहे हे थांबवतो. विचार करण्यासाठी म्हणून थांबवतो की जरूर या गोष्टीचा विचार करा. निसर्गाने जे भरभरून दिलेलं दान आहे आपल्याला, हे आज आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो. प्रांजली, तू आज आमच्या इथे आलीस, थोडंसं डोळ्यात अंजन घालणारं किंवा कान जरा झटकून काढणारं असं काहीतरी बोललीस. आणि मला जरूर आवडेल तू पुन्हा कधीतरी आमच्या बरोबर आलीस, वेगळ्या काहीतरी तुझ्या अनुभवावरती गप्पा मारल्यास तर. पण आज यासाठी मी तुझे आभार मानते की खरंच तू आमच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं अंजन घातलेलं आहेस की जे आम्ही शहरी लोक आहोत यांना शेतीशी काही घेणं नाही आहे. तर असं नाही आहे. निसर्गाकडे नाही बघितलं तर निसर्ग आपल्याला कसा फटका देतो हे आपण प्रत्येकाने पाहिलेलं आहे. तर तू आज आमच्याकडे आलीस, आमच्याशी खूप मनमोकळ्या अशा गप्पा मारल्यास, तुझे काही भविष्यातले प्लॅन्स सांगितलेस, तर या सगळ्यासाठी बर्बाकडून तुला मनपूर्वक शुभेच्छा. खूप सारे धन्यवाद.